नमस्कार, मी वैष्णवी आणि बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाची बातमी पाहूया। राज्यभरातील महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्र चालकांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या एकूण 26 मागण्यांसाठी 12 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 3 दिवसीय संप पुकारल्याची माहिती मिळते आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो। या संपात तिवसा तालुका शहरातील सर्व केंद्रांनी एकजुटीने सहभाग नोंदवलाय। संपाच्या काळात सर्व केंद्र पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे शासनाने 10 ऑक्टोबर रोजी काढलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्र परिपत्रकातील तांत्रिक व प्रशासनिक विसंगती। शासनाने काढलेले नवीन परिपत्रक अनेक बाबतीत अन्यायकारक असून केंद्र चालकांच्या हितावर परिणाम करणारे आहे आणि सदर परिपत्रकाची संपूर्ण तपासणी करून त्यात आवश्यक फेरबदल करण्यात यावेत। केंद्र चालकांच्या 26 मागण्यांपैकी काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आपण पाहूयात। आधार सेवा केंद्रांना असलेले थकलेले कमिशन त्वरित द्यावे। आधार ऑपरेटरना बॅकलिस्ट करू नये, उलट त्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी। जुन्या झालेल्या बिघडलेल्या आधार मशिनरीच्या नवीन यंत्रसामग्री देण्यात यावी आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सीडीपीओ, महा-आयटी व्यवस्थापक व तांत्रिक व्यवस्थापक यांच्या नियमित नियुक्त्या करून दर 3 वर्षांनी बदल्या करण्यात याव्यात। ग्रामपंचायतींना आपले सरकार आयडी देऊ नये, कारण ग्रामपंचायतींना मानधन मिळते मात्र केंद्र चालकांवर अन्याय होतो। महाई सेवा केंद्र चालकांना नैसर्गिक किंवा आकस्मिक आपत्तीत विमा संरक्षण मिळावे। केंद्र चालकाचा मृत्यू झाला, सदर केंद्र त्याच्या कुटुंबियांना हस्तांतरित करण्यात यावे। राज्य सेतू व जिल्हा सेतू समित्यांमध्ये संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा। राज्य सरकारच्या व केंद्र शासनाच्या सर्व ऑनलाईन योजना महा ऑनलाईन पोर्टलवरती सुरू करण्यात याव्यात। बायोमेट्रिक लॉग इन सुद्धा उपलब्ध करून द्यावी। या संपामुळे तिवसा तालुक्यातील नागरिकांच्या अनेक शासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचं सुद्धा दिसून येते आहे।